सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली. सोलापूरच्या विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील पाण्यावर एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आलाय. ही घटना बुधवारी रात्री उशिरा उघडकीस आली. मात्र याबाबतची माहिती पोलिसांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना दिली. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर. ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक. ICC बँकच्या शेजारी नवी पेठ पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84. रात्री फोनवर बोलताना आई मी येतो ग असं म्हणाला आणि सकाळी थेट कंबर तलावात तो तरुण मृतावस्थेत सापडल्यानं नातेवाईकांना मोठा धक्का बसलाय. व्यंकटेश पांडुरंग बलमेरी असं मृत व्यक्तीचं नाव असून मृत्यूच्या आधी त्यानं आपल्या भाऊजींना फोन केला होता. त्यावेळी त्यानं आईची आणि वडिलांची काळजी घ्या अशी विनंतीही केली होती आणि यानंतर फोन ठेवला होता. बुधवारी रात्री कंबर तलावातील पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथील पोलीस घटनास्थळावर तातडीनं पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीनं त्या पाण्यात तरंगत असलेल्या तरुणास बाहेर काढलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. व्यंकटेशला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. यानंतर आईनं तिथंच मोठा हंबरडा फोडलेला आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं चौकशी सुरू केली असून घटनास्थळाचा पंचनामा देखील केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. व्यंकटेशच्या मोठ्या बहिणीचा सोलापुरातच विवाह झाला होता. 26 वर्षीय व्यंकटेशच्या विवाहाची बोलणी सुरू होती. दरम्यान बुधवारी सकाळी व्यंकटेश नाश्ता करताच घराबाहेर पडला. त्यानंतर आईच्या काळजाचा ठोका चुकला होता. आई येतो म्हणून गेलेला व्यंकटेश घरी जिवंत आलाच नाही. त्याची बॉडी घरी आल्यावर आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता.